मला तर असं वाटतं, मी वैयक्तिक सांगतो, मला जरांगे दादामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतात। मुंबई मधले 60% जनता हे गणपतीला मुंबईच्या बाहेर जाते। सरकारला गर्दी कुठली होणार आहे हेच लक्षात येत नाही। आपण लेट्सअपच्या माध्यमातून मुंबईला निघालेला हा मोर्चाचा कव्हरेज पूर्ण देत आहोत। माझ्यासोबत असे विविध प्रकारे मावळे येत आहे, काही बांधव अशी शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये मुंबईच्या दिशेने निघलेले आहे। आपण पाहू शकतो पुढे मनोज जरांगे पाटलांचा फोटो आहे आणि एक गाडीवर निघालेली आहे। त्याला काय सांगाल, एकंदरीत भावना काय? मी बप्पा पाटील लातूरून आलो। आरक्षणाची मराठी समाजाला एवढी मोठी गरज आहे की ज्या वेळेस जरांगे दादांनी मराठा समाजाला जनजागृती केली आणि हे आरक्षण आपल्या हक्काचं आहे, त्यावेळेस मराठा समाजाला समजलं की 50-60 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आरक्षण दिलं होतं ते ह्या आपल्याच मंत्री लोकांनी पेपरच्या खाली दाबून ठेवलं होतं आणि ते मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला उजेगीर आलं आणि आपले लेकरं बाळ आरक्षणामुळं चांगल्या ड्युटीला लागतील, शिक्षणामध्ये आरक्षण भेटेल। आमच्या लेकरा बाळांना मंत्री व्हायचं नाहीये, आम्हाला राजकारणात आरक्षण नको आहे, पण फडणवीस सरकारने आमच्या लेकरा बाळाला कमीत कमी शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आमचा समाज एवढा गरीब झालेला आहे। दादा एक सांगा, आज गणपती बसताय मुंबईमध्ये, बरेचसे राजकीय पुढारी म्हणतात हिंदू सणांमध्ये विघ्न आणू नये, मुंबईत येऊ नये असंही बोलतात। लहान तोंडी मोठा घास घेतो। मुंबई मधले 60% जनता हे गणपतीला मुंबईच्या बाहेर जाते। सरकारला गर्दी कुठली होणार आहे हेच लक्षात येत नाही। जवळपास तुम्ही पाहिलं असेल, मेट्रो असेल, रेल्वे असतील, ट्रॅव्हल्स असतील, मुंबईतून गावी जाणारी जी संख्या आहे 70% हे कामगार वर्ग आपल्या गावाकडे जातो, कोकणात जातो। मग मुंबईमध्ये 4 आणे लोक राहतात, तर आम्ही 4 आणे गेलो तर 8 आणे लोक, गर्दी कुठली होऊन सरकारला हेच कळत नाही। मी तर अशिक्षित आहे, पण माझ्या लक्षात आलं की सरकार हे कोपऱ्याला गुळवून राजकारण करत आहे। पण जरांगे दादा हा असा कुठला भेटला सरकारला, हे अख्ख्या राजकीयतेमध्ये ह्यांना अशी अडचण कधीच आली नाही। सगळ्या अडचणी त्यांनी पैशाने सॉल्व्ह केल्या, मॅनेज करून सॉल्व्ह केल्या, पण हा एक असा व्यक्ती भेटला आहे। मला तर असं वाटतं, मी वैयक्तिक सांगतो, मला जरांगे दादामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतात। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हम तुम्हारे साथ हैं, नाही कुणाच्या बापाचं देत नाही। मुंबईला एवढे बांधव जाणार, ह्याच्यातले 50% बांधव, आता मी वैयक्तिक सांगतो, मी तर माझा छोटा गॅस तांदळाचा कट्टा घेऊन आलो, जोपर्यंत सगळं माझं सगळं राशन पाणी सगळं घेतलेलं आहे। मी माझा 15 दिवसाचं घेतलंय आणि माझं 15 दिवसाचं प्रत्येक 15 दिवसाला ट्रॅव्हल्सला येईल, जोपर्यंत दादा सांगत नाहीत आणि आम्हाला मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी शिकलो, मला ड्युटी लागली नाही, पण माझ्या लेकरांचा, एवढ्या सगळ्या मराठी समाजांच्या लेकरांसाठी आरक्षण खूप महत्वाचं आहे। माझी बाची MBBS ला लागण्यासाठी 2 मार्क कमी होते, तर मला 22 लाख रुपये मागितले, मी भरू शकलो नाही। माझ्या बाचीला दुसरा मार्ग निवडावा लागला आणि ती इंजिनिअरिंग मध्ये गेली। खंत वाटते या समाजाला, भाची रल्ली आमची की मी मराठा म्हणून का जन्माला आली, अरे पण आपण ओबीसी आहेत हे दादांनी दाखवून दिलं, 100% आपल्याला 4 दिवसात आरक्षण भेटेल। हे बांधव हे लातूरून आले, राशन पाणी सगळं तयारीनं मुंबईत चालले आणि त्यांचं ध्येय आहे की आरक्षण घेऊनच वापस येणार, तोपर्यंत माघार नाही। असे अनेक बांधव मुंबईच्या दिशेने चालले आहे। तरी आपण हे लेट्सअपच्या माध्यमातून पूर्ण मराठा आंदोलनाचं कव्हरेज दाखवणार आहे, तर बघत राहा लेट्सअप मराठी। संतोष साबळे, पैठण। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने
संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.